नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी येते. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची 4.5 तास बैठक पार पडली आहे. मोदी शहांच्या नेतृत्वात रात्री 3:30 पर्यंत ही बैठक चालली. 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या नावावर यामध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलाय. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर मात्र कालच्या बैठकीत चर्चा झालेली नाही असंही कळतंय. भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती घेऊयात. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, काय अधिक माहिती? प्रज्ञा, काल रात्री 11 वाजता ही बैठक सुरू झाली होती आणि आज पहाटे 3:30 वाजता ही बैठक संपलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की देशातल्या जवळपास 16 राज्यांमधल्या लोकसभा उमेदवारांच्या नावाबाबत महत्वपूर्ण चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. सुरुवात जी होती ती उत्तर प्रदेश या राज्यापासून करण्यात आली होती. त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, सोबतच गोवा, उत्तराखंड, आसाम ही जी राज्य आहेत या राज्यांबाबत टप्प्याटप्प्याने सगळी ही चर्चा करण्यात आली. त्या राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पदाधिकारी जे होते सीईसीचे ते या चर्चेमध्ये त्या वेळेला सहभागी होत होते. सगळ्यात महत्वाचं सांगावं लागेल की महाराष्ट्राच्या जागा वाटपाबाबत किंवा उमेदवारांबाबत कुठलीही चर्चा या 4.5 तास झालेल्या बैठकीमध्ये झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3:25 भाजप मुख्यालयामधून बाहेर पडले आणि त्यानंतर मग इतर जे पी नड्डा असतील, अमित शहा असतील हे बाहेर पडलेले आहेत. आता आज कदाचित म्हणजे बैठक झाल्यानंतर 24 ते 48 तासांमध्ये भाजपची पहिली यादी येईल असं सांगितलं जात होतं. त्यानुसार आज दिवसभरामध्ये कदाचित भाजपची 125 उमेदवारांची यादी पहिली जाहीर केली जाऊ शकते, ज्यामध्ये पराभूत ज्या जागा होत्या 2019 सालच्या त्या जागांचा खास करून समावेश असतो. पण महत्वाचं हे आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विजया रहाटकर, प्रकाश जावडेकर हे असताना देखील कालच्या बैठकीत महाराष्ट्रात कुठलीच चर्चा झाली नाही. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी संदीप.